भारतीय क्रिकेट संघामध्ये सध्या खेळाच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा पडद्यामागील राजकारणामुळे आणि मोठ्या बदलामुळे खळबळ उडाली. एकीकडे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना पदावरून हटवणं सध्या तरी शक्य नाही, मात्र दुसरीकडे मुख्य निवडकर्ता म्हणजे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांचे भविष्य धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली. सप्टेंबर 2026 मध्ये अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपत असून त्यांना 2027च्या वन डे वर्ल्ड कप पर्यंत मुदतवाढ मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अलीकडच्या इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे आणि पराभवानंतर बीसीसीआयच्या गटात हालचालींना वेग आला. त्यामुळे आता अजित आगरकरांचा पत्ता खरंच कट होणार का आणि त्यांच्या जागी भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांची मुख्य निवडकर्ता म्हणून वर्णी लागणार का? समजा बीसीसीआयने मोठा निर्णय घेऊन व्हीव्हीएस लक्ष्मण यांची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली तर कोणते बदल पाहायला मिळतील आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. या संपूर्ण वादाची सुरुवात इंग्लंड दौऱ्यादरम्यान घडलेल्या काही नाट्यमय घटनांमुळे झाली. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या भविष्याबाबत आणि त्याच्या करिअरबाबत अचानक माध्यमांमध्ये विविध बातम्या बाहेर येऊ लागल्या. 19 जुलै 2026 रोजी क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष एकाच नावावर खिळलं होतं, रोहित गुरुनाथ शर्मा. ही रोहितची अखेरची वन डे मॅच असणार अशा चर्चांनी जोर धरला होता आणि कारकिर्दीला पूर्णविराम मिळण्याआधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी हीच अखेरची संधी असल्याचं बोललं गेलं. अगदी त्याचा निर्णायक क्षणी रोहितने आपल्या बॅटने सडेतोड उत्तर देत दणदणीत शतक ठोकलं. सामन्यात 358 धावांचा महाविशाल लक्ष होतं आणि इंग्लंडचे घातक गोलंदाज भारतीय फलंदाजींचा बोजबारा उडवत होते. अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही रोहित मैदानात एकटा न डगमगता तग धरून राहिला. इतकेच नव्हे तर केवळ टिकून न राहता आपल्या स्फोटक खेळातून त्याने साऱ्या जगाला स्पष्ट संदेश दिला की आपण अजूनही संपलेलो नाही, आपला खेळ देखील संपला नाही. विशेष म्हणजे बीसीसीआयचे सचिव देवजीत सौकिया यांनी मुख्य निवडकर्त्यांशी कोणतीही चर्चा न करताच थेट रोहित शर्माच्या संघात समावेशाबाबत एक मोठं विधान केलं. या प्रकारामुळे निवड समितीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. या वादानंतर बीसीसीआय मधील अंतर्गत सूत्रांच्या मते निवड समिती आणि बोर्डाच्या विशिष्ट अधिकाऱ्यांमधील ताळमेळ बिघडल्याचं समोर आलं, ज्याचे खापर थेट मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यावर फोडलं गेलं. अशातच आता बीसीसीआयच्या वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली की बीसीसीआयचे काही वरिष्ठ अधिकारी सेंटर ऑफ एक्सलेशन इन क्रिकेटचे सध्याचे प्रमुख असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भारतीय पुरुष संघाचे नवीन मुख्य कार्यकर्ता निवड बनवण्याच्या विचारात आहेत. यामागे बीसीसीआयचा एक मोठा लॉजिक मानलं जातं. बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे भारतीय क्रिकेटमधील वजन आणि खेळाडूंशी असणारे संबंध पाहता त्यांच्या बोलण्याच्या संघातील खेळाडूंवर अधिक प्रभाव पडेल. विशेषतः रोहित शर्मा किंवा विराट कोहली यांसारखे दिग्गज आणि वरिष्ठ खेळाडू सुद्धा लक्ष्मण यांच्या नावाचा मान ठेवतील आणि त्यांच्या मताचा अधिक गंभीरपणे विचार करतील. सध्याच्या घडीला सिनियर खेळाडू आणि निवड समितीमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी लक्ष्मण यांच्यासारख्या शांत आणि अनुभवी व्यक्तीची गरज बीसीसीआयला भासत असल्याचं स्पष्ट बोललं जाते. तरी सुद्धा याचा अर्थ असा नाही की अजित आगरकर यांचा पत्ता पूर्णपणे कट झाला आहे. हे विसरता कामा नये की अजित आगरकरांच्या नेतृत्वाखाली सिलेक्शन कमिटीने मागील काही कालावधीत अनेक मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आगरकरांच्या कार्यकाळात भारताने तब्बल 3 मोठ्या आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत, ज्यामध्ये 2 T20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर जरी काही वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी निवड समितीच्या निर्णयांवर टीका झाली असली तरी त्यांची कामगिरी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे बीसीसीआय अद्याप संभ्रमाण व्यवस्थेत आहे. बोर्डासमोर मोठा प्रश्न हा आहे की 2027च्या आगामी वन डे वर्ल्ड कपचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून अजित आगरकरांना आणखी 1 वर्षाची मुदतवाढ द्यायची की संघात ताजेपणा आणण्यासाठी थेट व्ही लक्ष्मण यांच्या हाती मुख्य निवडकर्ता पदाची धुरा सोपवायची. समजा बीसीसीआयने मोठा निर्णय घेऊन व्हीव्हीएस लक्ष्मण यांची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केलीच तर भारतीय संघ आणि निवड प्रक्रियेमध्ये मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. सर्वात पहिला बदल होईल की बीसीसीआय आणि वरिष्ठ खेळाडू यांच्यातील सध्याचा दुरावा किंवा गैरसमज दूर होण्यास मदत होईल. व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे युवा खेळाडूंना संघात संधी देताना आणि सिनियर खेळाडूंशी भविष्यातील योजनांवर चर्चा करताना अधिक पारदर्शकता येईल. तसेच भविष्यातील T20 आणि वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून एक मजबूत युवा फलंदाजाची बांधणी करण्यासाठी लक्ष्मण यांचे
अनुभव संपन्न मार्गदर्शन टीम इंडियासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. सध्या बीसीसीआयच्या आगामी बैठकीत यावर काय अंतिम निर्णय होतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.